सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. दरिबडची येथे जंतर मंतर विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ भव्य निषेध मोर्चा. विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त पाठिंबा. लोकशाही हक्काचे संरक्षण करण्याची मागणी. दिल्ली येथील जंतर मंतर परिसरात विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील दरिबडची येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये विद्यार्थी, युवक, शेतकरी, महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाची सुरुवात गावातील प्रमुख चौकातून करण्यात आली. सहभागी नागरिकांनी हातात निषेधाचे फलक, बॅनर आणि घोषणा फलक घेऊन शांततेच्या मार्गाने रॅली काढली. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध असो, लोकशाहीचा विजय असो, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी सांगितले की शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा आणि विद्यार्थ्याचा घटनात्मक अधिकार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाचा अवलंब केला असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करणे हे अत्यंत दुर्दैवी असून लोकशाही मूल्यांना धक्का देणारे आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहून शासनाने संवादाच्या माध्यमातून त्याचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. या निषेध मोर्चाला पंचायत समिती सदस्य तात्या चव्हाण यांनी जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पूर्ण समर्थन असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याऐवजी त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. मोर्चामध्ये आनंदराव पाटील, संतोष चिकोडी यांच्यासह दरिबडची येथील अनेक मान्यवर, नागरिक, युवक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी ठाम मागणी केली. संपूर्ण मोर्चा अत्यंत शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मोर्चाच्या शेवटी शासनाच्या नावाने निवेदन देण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांच्या अधिकारांचे संरक्षण करावे आणि देशातील विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची व विश्वासाची भावना निर्माण करण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली. दरिबडची ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काच्या लढ्यात आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा निर्धार व्यक्त केला. लोकशाही, संविधान आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी भविष्यात एकजुटीने लढा सुरू ठेवण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. परवा जे तरुण युवा पिढीने जो मोर्चा काढला, आज पाहतो जिकडे तिकडे पेपर फुटीचे प्रकार व्हायला लागल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांवरती अन्याय होत असल्यामुळे त्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ज्यावेळी जंतर मंतरवरती हा मोर्चा काढला त्यावेळी बीजेपी सरकारनं या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज केला. मित्रांनो, या गोष्टीला आपण देखील कारणीभूत आहे म्हटलं तर एक वावगं टाळणार नाही. मोदी सरकारने घोषणा केली, आजचे दिन पेट्रोल डिझेलवर करतो. पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं. पेट्रोल डिझेलवर जग चालत नाही. आपल्याला पोटाला खायला अन्न पाहिजे, शेतकऱ्याला औषध पाहिजे. औषधाची किमती बघा किती गेले. आज उद्याजवळ 400-500 पोते झाले. शेतकरी कधी लागणार? शेतकऱ्यांचा हाल चालू. एकतर पाऊस नाही. मला वाटतं की आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तोडफोड संघटनेच्या अध्यक्ष होते फिरायला मी. महाराष्ट्राचे दीनदत्ताजी कैवारी, बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्याचप्रमाणे जगद्गुरू बसवेश्वर महाराज यांच्या चरणावर माझं मी नतमस्तक होतो. आज आपण या ठिकाणी का जमून बाबा म्हटलं तर त्याला एक कारण आहे. कारण का डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष करत असताना आपल्याला गेल्या आठवड्याभर आज आपण दरिबडची या ठिकाणी एकत्र येण्याचं कारण, आज असं कोणतंही घर नाही की त्या घरामध्ये विद्यार्थी नाही आणि असं कोणतंही गाव नाही त्या गावामध्ये विद्यार्थी नाही. ज्यावेळी शेतकऱ्यांचा प्रश्न आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न येतोय त्यावेळेला जनता ही दरबारात येणारच. आणि जनता आणि विद्यार्थी आणि शेतकरी ही एकजूट झाल्यानंतर
काय घडतंय हे सध्या दिल्लीमध्ये शासन बघत आहे. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की विद्यार्थी हा एक देशाचा कणा आहे आणि विद्यार्थी म्हटल्यानंतर भारत देशाचे एक भविष्य आहे. आज प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात मोठमोठे कॉलेज आहेत. मग अगदी ती LKG UKG पासून D.Ed B.Ed पर्यंत, D फार्मसी असेल, B फार्मसी असेल किंवा ज्युनियर कॉलेज असतील, सिनियर कॉलेज असतील, आज दरीबडशीमधून जर तालुक्यात सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच या सुरुवात जरी दरीबडशीमधून झाली असेल तर तालुक्यात जवळजवळ 125 गावं आहेत. त्या गावामध्ये नक्कीच उद्रेक होणार आहे. कारण जंतर मंतर दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना संवाद न साधता विद्यार्थ्यांना लाठीचार्ज करणे, विद्यार्थ्यांना हाणमार करणे त्या ठिकाणी चालू आहे. आज आपण सगळे युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून पाहतोय. भले आपल्यापासून जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.